नमस्कार मंडळी. तर आज मी बनवली होती बारीक मेथीची भाजी. खूप भारी लागते, अप्रतिम एकदम. काय करायचं आपल्याला, पॅनमध्ये तेल ॲड करायचं. त्याच्यामध्ये मी बटाटा ॲड केला आहे कच्चा, बारीक चिरून. त्याला मस्त तेलावरती फ्राय करून घेतलं आहे. नंतर त्याच तेलामध्ये लसूण आणि मिरची ॲड केली आणि हे सर्व मिश्रण एकत्र मिक्स करून घेतलं आहे. नंतर त्याच्यामध्येच मी कांदा ॲड केला आणि थोडंसं तेल टाकलं आहे. कांदा आपल्याला मस्त कलर चेंज होईपर्यंत फ्राय करून घ्यायचं आहे. नंतर कांदा, बटाटा, लसूण, मिरची सर्व एकत्र करायची. बारीक मेथी आहे, समुद्र मेथी, आणि हिला वाळू खूप असते, त्यामुळे 7-8 वेळा हिला धुवायला लागतं. 7-8 वेळा धुतलं त्याच्यानंतर पण थोडीफार वाळू असते, त्यामुळे जेवढं धुता येईल तेवढं चांगलं धुवायचं भाजीला. आणि नंतर ती भाजी आपण पॅनमध्ये ॲड करून घेणार आहे आणि तिला आपल्याला व्यवस्थित भाजीला मिक्स करून घेऊया. थोडंसं चवीनुसार आपण भाजीमध्ये मीठ ॲड करणार आहे आणि मीठ ॲड करून झाल्यानंतर भाजी आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया. खूप भारी लागते खायला ही भाजी, अप्रतिम. कधी नसेल बनवला तर नक्की बनवा बारीक मेथीची भाजी. आणि व्यवस्थित मिक्स करून झाल्याच्यानंतर थोडं मी झाकण ठेवते भाजीवर शिजण्यासाठी. अशी तर शिजते, पण 5-10 मिनटं झाकण ठेवलं. नंतर झाकण काढल्यानंतर आपली भाजी ते रेडी झाले खाण्यासाठी. तुमच्याकडे ओला नारळ असेल तर त्याचा किस देखील तुम्ही टाकू शकता ओल्या नारळाचा, त्याने अजून भारी टेस्ट लागते. माझ्याकडे नव्हता म्हणून मी नाही ॲड केला आहे. आणि भाजी खाण्यासाठी रेडी झाले. सर्व करते मी भाजी. या भाजीबरोबर मी बनवलेल्या तांदळाच्या भाकऱ्या, आणि अप्रतिम लागते भाजी, अप्रतिम म्हणजे अप्रतिम. आणि ते ताट माझं रेडी झालं आहे, तांदळाची भाकरी आणि मेथीची भाजी आणि चटणी. धन्यवाद.